मध्ये कोणती शाळा केपेबल नाही काम करण्यासाठी, तर त्यांनी तालुका स्तरावर काम करण्यात यावं. यांनी पत्र बदलले, जसं की हे कागदपत्र सुरुवातीला मी सरांना दाखल केलं होतं की सर अशा प्रकारे पूर्ण. नमस्कार, मी मनीषा वाघमारे, युवा सेना उपसचिव, महाराष्ट्र राज्य, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. आज इथे पत्रकार परिषद घेण्याचं कारण हे आहे की शालेय गणवेशामध्ये स्काउट गाईडच्या शिलाई कामामध्ये जो काही भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात माझे मुख्य आरोप 8 गट शिक्षण अधिकारी तसेच शिक्षण अधिकारी यांच्यावर आहेत. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्या लेवलला सुरुवातीला एक पत्र काढलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे 5000हून अधिकचं काम असेल तर त्या महिला बचत गटांचे निविदा मागण्यात याव्या. परंतु यांनी जेव्हा दुसऱ्या वेळेस यांनी असे पत्र काढले की यांनी हे दुसरं पत्र काढलं की शाळा मुख्याध्यापक हे काम करायला केपेबल नाहीयेत आणि यांनी तालुका स्तरावर हे काम करण्यात यावं म्हणून. परंतु जेव्हा मी तक्रार केली त्या तक्रारीनंतर यांनी पूर्णपणे पलटी मारून यांनी हे काम मुख्याध्यापकांनीच काम केलं असं यांनी भासवलेलं आहे आणि यांनी सांगितलं की केंद्र प्रमुखांनी हे वाटप केलं. परंतु केंद्र प्रमुखांचं स्टेटमेंट चौकशी समिती दरम्यान घेण्यात आलं तेव्हा केंद्र प्रमुख बोलले की आम्ही कुठल्याही प्रकारचं मी गणवेश पाहिला नाही, आम्ही फक्त सह्या केलेल्या आहेत, आम्ही कुठल्याही प्रकारचं वाटप केलेलं नाही. हे काम आहे 1,20,00,000हून अधिकचं काम आहे आणि जिल्ह्यात आहेत 1113 शाळा. तर 1113 शाळांचं पूर्णपणे एकाच व्यक्तीला भेटणं म्हणजे हे सर्वांसाठी सरप्राईज गोष्ट असेल की 1113 शाळा कसं काय एकाच व्यक्तीला अप्रोच झाल्या, म्हणजे एकच व्यक्ती 1113 शाळेच्या मुख्याध्यापकांना कसं काय माहिती होते. तर हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. याच्यामध्ये आचारसंहितेचा किंवा इलेक्शनच्या काळामध्ये हा केलेला आहे की ज्याच्याकडून कुणाचं लक्ष जाणार नाही आणि त्याच्यामध्ये 1,20,00,000चं काम एकाच व्यक्तीला देऊन जिल्ह्याचा रोजगार यांनी हिसकावून घेतलेला आहे, जो की जिल्ह्याचा अधिकार होता, महिलांचा अधिकार होता ह्या रोजगारावर. आणि याच्यामध्ये वेळोवेळी यांनी जसं की चौकशी समिती दरम्यान यांना स्टेटमेंट मागितले, यांना बचत गटांना कुणाला तुम्ही अप्रोच केले, हे कागदपत्र मागितले, यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाहीये. यांनी 1113 शाळापैकी 291 शाळांचे यांनी हे दिले की मुख्याध्यापकांचे स्टेटमेंट की आम्ही अशा ऑर्डर केलेल्या आहेत. तर मग बाकीच्या शाळांच्या ऑर्डर कसं काय यांच्याकडे जमा झाल्या नाहीत. यांना 1 महिन्याचा वेळ दिलेला होता, यांनी दरवेळेस टाळाटाळ केली, त्याच्यात पण यांनी डॉक्युमेंट्स तयार केले पण ह्यांना 1113 डॉक्युमेंट्स तयार करणं झालं नाही, यांना 291 डॉक्युमेंट्स यांनी तयार केले आणि वारंवार माझ्यावर दबाव टाकत आहेत की मी हे प्रकरण थांबवावं. इकडून तिकडून सगळीकडून मला प्रेशराईज केलं जात आहे की हे मी प्रकरण दाबावं, याच्यावर मी पुढे कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये. परंतु मी ही कारवाई न थांबवता जर का ZPCO सरांनी याच्यावर कठोर कारवाई केली नाही तर मी वरिष्ठ लेवलला हे प्रकरण घेऊन जाईल, तसेच सचिवांपर्यंत, तसेच शिक्षण खात्याचे सर्व लोकायुक्तमध्ये मी हे प्रकरण घेऊन जाणार आहे. कारण माझी रिक्वेस्ट एवढीच होती की जिल्ह्याचा रोजगार जिल्ह्याला भेटला पाहिजे, आमचा हक्काचा महिलांचा रोजगार आमच्या महिलांना भेटला पाहिजे. एकतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे धाराशिव जिल्हा म्हटल्यानंतर रोजगाराची काय आपल्याकडे हालत आहे, आपल्याकडे आकांक्षित जिल्हा म्हणून आपला जिल्हा आहे. असं असताना देखील 1,20,00,000चं काम पण खूप झालं महिलांसाठी. इथं तुम्ही म्हणजे रोज 200-300 वर महिला कामाला जायला सुद्धा कामं नाहीयेत इथं आणि एवढं मोठं काम एकाच जिल्ह्याला एकाच व्यक्तीला संगम मताने देणं हे अतिशय चुकीचं काम झालेलं आहे. तर याच्यावर ZPCO सरांनी कठोर कारवाई केली पाहिजे. टेंडर प्रक्रिया कुठल्याही प्रकारची झालेली नाहीये, यांनी डायरेक्ट मुख्याध्यापकांनी दिलंय असं त्यांनी काल चौकशी समितीमध्ये डॉक्युमेंट्स दिले. पण मुख्याध्यापकांनी जेव्हा देतील तेव्हा मुख्याध्यापकांनी आधी दरपत्रक मागवायचे असतात. प्लस तुम्ही इथं स्थानिक लेवलला GR मध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक शिलाई कामगार यांची निवड करण्यात यावी. GR मध्ये स्पष्ट उल्लेख असताना तुम्ही कोणत्या स्थानिक लेवलला तुम्ही मागणी केली होती. आपल्याकडे उमेद सारखे मोठे बचत गट आहेत, उमेदला तुम्ही पिढीने एखादं पत्र दिलंय का उमेदच्या की तुमच्या महिला आहेत का तयार या कामासाठी. तर कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार, कसल्याही प्रकारचा यांचा व्यवहार हे झालेला नाहीये. आणि चौकशी समितीमध्ये फक्त आणि फक्त यांनी 1113 शाळांचा गणवेश हा सोलापूर गारमेंटला देण्यात आला म्हणून पहिलं फक्त प्राथमिक डॉक्युमेंट जमा केलं होतं. कुठल्याही जेव्हा यांच्यावर प्रेशराईज चौकशी समिती 3री-4थी लागली तेव्हा त्यांनी कुठेतरी काल 291 शाळांच्या मुख्याध्यापकांचं त्यांनी दाखल केले म्हणून असं दिलेलं आहे. तर 5000पेक्षा अधिकच्या कामाला आपण दरपत्रक मागवतोय आणि 1,20,00,000च्या कामाला कुठलेही दरपत्रक न मागवता यांनी शिक्षण अधिकारी आणि तसेच 8 गट शिक्षण अधिकारी, मी परत बोलते, शिक्षण अधिकारी आणि 8 गट शिक्षण अधिकाऱ्यांचा ह्याच्यामध्ये पूर्णपणे सहभाग आहे आणि माझे स्पष्ट आरोप ह्या 9 लोकांवर आहेत की यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. आर्थिक फायद्यासाठी धाराशिव जिल्ह्याचा रोजगार हिसकावून दुसऱ्या जिल्ह्यात यांनी पाठवण्यात आलेला आहे.
संगणमतामध्ये कोण कोण आहे? संगमतामध्ये 8 गट शिक्षणाधिकारी तसे शिक्षणाधिकारी. कारण जेव्हा गट शिक्षणाधिकारी हे बोलले की आम्ही केंद्र प्रमुखांना वाटप केलं, आमच्याकडे काही नव्हतं, आम्ही केंद्र प्रमुखांना दिलं. पण जेव्हा 80 केंद्र प्रमुख आहेत जिल्ह्यात, त्यांना मी जेव्हा विचारणा केली तर 80 मधलं मी म्हटलं कोणालाही बोलवा तुम्ही, की तो केंद्र प्रमुख म्हणेल की बाबा नाही आम्ही वाटप केलं. जेव्हा आपण कोणतीही वस्तू एखादी जेव्हा शासकीय कार्यालयातून आपण इकडून तिकडे नेत असतो तर आपल्याकडे लेखी असतं. म्हणजे तुम्ही साध्यातल्या साध्या ह्याच्यात कुठेही गेलात तरी किती वस्तू आणल्या, किती गेल्या, ह्याची सही नोंदणी वगैरे असते. अशा प्रकारची यांच्याकडे कसं काय नोंदणी नसू शकते? एवढा मोठा जिल्ह्याचा कारभार आणि यांच्याकडे एकही कुणाकडे कोणत्याही 8 गट शिक्षणाधिकाऱ्यापैकी एकाही शिक्षणाधिकाऱ्याकडे एकही नोंदणी भेटलेली नाहीये चौकशी समिती दरम्यान. जर असती तर यांनी चौकशी समितीमध्ये सबमिट केली असते. आता कदाचित नवीनही बनू शकतात, मी हे इथून म्हणते. जर करायची असती तर कालपर्यंत करायला हवी होती ना. यांना 1 महिना वेळ भेटला. जसं 1 महिन्यामध्ये यांनी 291 लोकांना रिक्वेस्ट करून सह्या आणल्या असतील यांनी मुख्याध्यापकांना. कारण यांना स्वतःवरचे आरोप खाली ढकलायचे होते. त्यामुळे यांनी 291 जसं मागितलं तसं आता ह्या पत्रकार परिषदेनंतर कदाचित ते पण जमा करतील. परंतु काल त्यांनी कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट जमा केलेलं नाहीये चौकशी समिती दरम्यान. शालेय व्यवस्थापन समितीचा याच्यामध्ये काय रोल आहे? त्यांनी काय करायला अपेक्षित होतं? त्यांना पण अंधारात ठेवलं गेलंय. त्यांनाही अंधारात ठेवण्यात आलेला आहे. शालेय समितीने त्यांच्या ग्रामीण लेवलला किंवा जर ग्रामीण नसेल तर तुम्ही जिल्ह्यात तर तुम्हाला कोणतरी भेटेलच ना. जो गारमेंट असेल, जे महिला असतील, उमेदच्या बचत गटाच्या असतील, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटाच्या महिला असतील, त्यांना तुम्ही अप्रोच करायला हवं होतं. त्यांचे पत्रक मागवायला हवे होते. तुम्ही 2-2 आपल्याकडे मोठे महिला आर्थिक विकास महामंडळाचं ऑफिस आहे, उमेदचं ऑफिस आहे, तर तिथं पत्रव्यवहार करून त्यांना म्हणायला पाहिजे होतं ना तुमच्या कोणत्या महिला इच्छुक आहेत ह्या कामासाठी सांगा. असं कुठलंही न करता त्यांनी कुणालाही विचारपूस न करता, मी वैयक्तिक त्यांना जेव्हा फोन केला होता की सर आपण काम कुणाला देणार आहात, तर त्यांनी म्हटले होते की आम्ही बचत गटांना काम देणार आहोत. तर मग जर बचत गटांना काम देणार आहोत असं जर तुम्ही 1 दिवस आधी म्हणताय आणि 2 दिवसांनी कळतं की तुम्ही पूर्णच काम सोलापूरला पाठवलं, म्हणजे हे आधीच तुमचं ठरलेलंच होतं की बाबा हे कुणाला द्यायचंय, जेणेकरून कुठे गोंधळ होणार नाही, काय नाही. एक माणूस डायरेक्ट 1 खट्या रकमी आणून देईल आपल्याला. मग हे असंच झालं ना. 1113 शाळांमध्ये कसं काय युनिफॉर्म जाऊ शकतो? त्याचं त्यांनी उत्तरच नाही आहे ना त्यांच्याकडे. त्याचं उत्तर द्यावं. गट शिक्षण अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावं की कसं काय 1113 शाळांना एकच माणूस भेटला. शिक्षण अधिकाऱ्यावर आरोप करतात. माध्यमिक शिक्षण अधिकारी की प्राथमिक शिक्षण अधिकारी पाटील सर. कारण पाटील सरांना देखील मी स्वतः ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करण्यात आली होती. तेव्हा सर सुद्धा माझ्यावर दबाव टाकला की आचारसंहितेमध्ये तुमच्यावर कारवाई होईल, कॅमेरावाला बोलवा, हे बोलवा, ते. म्हणजे ऍक्च्युली हे आम्ही करणं अपेक्षित आहे की बाबा तक्रारदार आम्ही आहोत, आम्ही आरोप लावतोय. वरून हेच प्रेशराईज करतायत की तुमच्यावर कारवाई होईल, आचारसंहितेचा भंग होईल. परंतु जेव्हा मी झेडपीसीओ सरांकडे गेले, झेडपीसीओ सरांनी खूप छान पद्धतीने कॉपरेट केलं. त्यांनी बोलले की तुम्ही कोणत्याही माझ्या ऑफिसमध्ये येऊन चौकशी करण्याचा अधिकार आहे, तुमच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही. म्हणजे हे तुम्ही लपवण्यासाठी दुसऱ्यावर दबाव आणताय की कारवाई केली जाईल तुमच्यावर, कॅमेरावाला बोलवा, हे बोलवा, तुम्ही तुमचे स्टेटमेंट वापस घ्या. मी स्टेटमेंट का वापस घेऊ? जर तुम्ही भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्ही कागदपत्र द्यायला हवी ना. ते जर तुमच्याकडे कागदपत्रच नसतील आणि तुम्ही असा प्रेशराईज करणं चुकीचं आहे.